नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं MPSC PIQ बेस 1 मार्क फिक्स सिरीजमध्ये स्वागत आहे। आज आपण नाही का जो राज्यसेवेचा पूर्वपरीक्षेचा पेपर झालेला आहे 2025चा, त्यामधील आपण नाही का GS 1चा पेपर ॲनालिसिस करणार आहोत आणि यामध्ये आपण नाही का डायरेक्ट आन्सर सांगू आणि जवळपास योग्य आन्सर सांगण्याचा प्रयत्न करू। नक्कीच तुम्ही बघा आजचा व्हिडिओ। तर चला तर आजचा आपण सी सेट बघणार आहोत। तर पहिला प्रश्न बघा, आपण आता सध्या इतिहासबद्दलचं पाहणार आहोत। तर बघा 11 एप्रिल 1942 रोजी काँग्रेस वर्किंग कमिटीने नाकारणी ठराव पारित केला होता। त्याचं उत्तर राहील क्रिप्स प्रस्ताव। लक्षात ठेव जा, मी डायरेक्ट आन्सर सांगतो। त्यानंतर बघा, मवाळ्यांना शांत करण्यासाठी मुस्लिम लीगचे समर्थन मिळवण्यासाठी इंग्रज सरकारने इंडियन कौन्सिल ॲक्ट 1909 याचं उत्तर राहील कधीद्वारे मंजूर केला होता। त्याचं उत्तर राहील मॉर्ले मिंटो, 1 नंबरचं लक्षात ठेव जा। त्यानंतर हे जे आपण डायरेक्ट पाहू, हे प्रश्न वाचण्यापेक्षा वामनराव जे कोल्हटकर होते, वामनराव कोल्हटकर हे समाजसुधारक कुठचे होते? तर हा क्वेश्चन सुद्धा रिपीट आहे। हे आहे कोल्हापूरचे, आपण वाचलेला आहे कोल्हटकरचा संदेश साप्ताहिक सुद्धा आहे अच्युतराव, त्यावेळेस आपण अच्युतराव कोल्हटकरांचं, त्याचं उत्तर राहील कोल्हापूर। हा लक्षात ठेवा। त्यानंतर बघा 4 नंबरचं सेंटेन्सचं उत्तर काय राहील डायरेक्ट सांगतो। 3 नंबरचं राहील, तुम्ही पाहून घ्या। त्यानंतर बघा, चित्तरंजन दास यांनी 1917 मध्ये नाही का जो 4 प्रसिद्ध ग्रंथ एकत्र केले होते, ते पुस्तकचं नाव होतं, लक्षात ठेव जा। याचं उत्तर राहील इंडिया फॉर इंडियन्स, इंडिया फॉर इंडियन्स। लक्षात ठेवा, पर्यायसुद्धा नाही का दूरदूरचे होते, इंडियन्स फॉर इंडिया हे असं शब्द जुळत नाही ना, त्यामुळे लक्षात ठेवायचं इंडिया फॉर इंडियन्स। हे आउट ऑफ क्वेश्चन होता, परंतु आपण 50-50वर तरी पोचत होतो यामध्ये। तर लक्षात घ्या। त्यानंतरचा क्वेश्चन बघा, हैदराबाद संस्थानात विल्लिका मार्गदर्शक भूमिका म्हणून बजावणारे लेफ्टनंट जनरल कोणते होते? ते आपण बऱ्याचदा रिपीट क्वेश्चन आहे। याचं उत्तर राहील राजेंद्र सिंग, राजेंद्र सिंग लक्षात ठेवा। त्यानंतर बघा, मुघल बादशाह अकबरने 1584 मध्ये खान खानान हे पदवी कोणाला दिली आहे? तर याचं उत्तर राहील अब्दुल रहीम, लक्षात ठेव जा, अब्दुल रहीम। त्यानंतर बघा, 1877 मध्ये महान दिल्ली दरबाराचे वर्णन भारतीय संसद कोणी केले होते? दिल्ली दरबार आलं तर आपण गवा जोशीच मारायला पाहतो इथं, याच्यावर PIQ आहे। फक्त भारतीय संसद कोणी म्हटलं होतं याच्यावर प्रश्न नाही। आणि आत्ताच राज्यसेवा मेन्सला नाही का असाच प्रश्न विचारला होता की त्याला डिक्लेरेशन ऑफ राईट असं म्हटलं होतं, जेव्हा राणीचा दरबार भरला होता ना, त्याला डिक्लेरेशन ऑफ राईट्स म्हटलं होतं, हे विचारलं होतं। आता भारतीय संसदबद्दल विचारला, लक्षात ठेवा। ते क्वेश्चनसुद्धा पाहा जा कंबाईनवाल्यांनी। त्यानंतर बघा, त्यानंतर येथे दिवान ए अमीर ए कोई नावाचे स्वतंत्र खाते कोणी स्थापन केले आहे? तर याचं उत्तर राहील 9 नंबरचं उत्तर राहील 2, मोहम्मद बिन तुगलक, लक्षात ठेवा। त्यानंतर बघा, जातीभेद विवेकसार हा क्वेश्चन रिपीट आहे, कारण की आपल्याला मागं विचारला होता ना तर मेन्सला, तर त्यावेळी जातीभेद विवेकसार चुकीचं दिलं होतं त्यांनी, त्यावेळेस आपण सर्च करतो हे, त्यामुळे याचं उत्तर काय राहील तुकाराम तात्या पडवळ, लक्षात ठेवा। त्यानंतर बघा, पंचशील तत्वाचा प्रथम पुरस्कार भारत चीन या देशाने केला, तेव्हा भारताचे पंतप्रधान व चीनचे पंतप्रधान कोण होते? 1954चा करार आहे। सोपा होता, कारण की 2 व्यक्तीच विचारणार आहे ना, पंतप्रधान चीन 2-2 असणार आहे का? पण ऑप्शन बघा, ऑप्शन 2-2 होते बघा, अ ब अ क अड, हे विधान चूक राहील, कारण की पंडित नेहरू भारताचे होते, चीन, म्हणून अशा उत्तरसुद्धा आपण लिहिणार होतो आणि सोपा होता कॅटेगरीतला, लक्षात ठेवा, कारण की ऑप्शनच तशी युजलेस तयार होते। लक्षात घ्या, सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता। त्यानंतर बघा,
विधवा वपन अनाचार हे पुस्तक कोणी लिहिले? आता आपण विधवा वपन अनाचार पुस्तक जे आहे बाळशास्त्री जांभेकरमध्ये वाचतो का आपण? नाही. गोपाळ गणेश आगरकरमध्ये वाचतो का? नाही. विष्णुशास्त्री पंडितबद्दल वाचतो आणि व्यंकटरंगो कट्टी तर आपण वाचत नाही, आपला आउट ऑफ. परंतु जो त्यानंतरचा क्वेश्चन बघा, विधवा वपन अनाचार हे पुस्तक कोणी लिहिले? तर माहीत आहे का आपल्या बाळशास्त्री जांभेकर बद्दल वाचत नाही आपण विधवासंबंधी काम. गोपाळ गणेश आगरकर बद्दल बिन वाचत नाही. विष्णुशास्त्री पंडित आणि व्यंकटेश रंगूकट्टीबद्दल आपण विष्णू पंडित वाचतो. परंतु आपल्याला काय लिहायला पाहतं? अननोन माहिती होती, अननोन बुक होतं आणि अननोन व्यक्तीसुद्धा आहे आणि पूर्ण नावसुद्धा दिलेलं आहे. तर आपण हे मारायला पाहिजे लॉजिकनं. जर चुकलं असेल तर काही हरकत नाही. थोडा टफ होता परंतु लॉजिकनं बा असं झाले पाहतं आपण. त्यानंतर बघा 13 नंबरचा क्वेश्चन, हे सुद्धा रिपीटेड क्वेश्चन होता. आपल्याला विचारलं जाते चोळ राजघराण्याचा संस्थापक. तर याचं उत्तर लक्षात घ्या, 13 नंबरचं 2 राहील. कारण की आपल्याला चोळ जे राजघराण्याचा संस्थापक होता ते विजयालय होता. तर यावरून आपण काढू शकतो क नंबरचं हे. तर हे 2 याच्यातच आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा 14 नंबरचा प्रश्न आहे इतिहासचा. तर याचं ॲन्सर जे राहील डायरेक्ट घेऊ आपण, अ ब क बरोबर राहील. हे कारण की कृष्णदेवराज आहे संगम घराण्यातला नव्हता, तर तुळवा घराण्यातला होता. तुळवा लक्षात ठेवा. त्यामुळे हे द्या, याचं उत्तर राहील अ ब क. त्यानंतर हा क्वेश्चन बघा, या समाजाचे सदस्य होण्यासाठी व्यक्तीला ख्रिश्चनांनी बनवलेला पाव मुस्लिमांनी हातातील पाणी पिणे बंधनकारक होते. याचं उत्तर पाहिजे होतं परमहंस सभा. यामध्ये म्हटलं होतं यांच्या संबंधी होतं. परंतु परमहंस सभा जी आहे याचंच रूपांतर नंतर प्रार्थना समेत झालं ना, तर असं त्यामुळे यांनी घेतलेलं आहे. जर आपण याला जर माहिती पाठवली तर हा कॅन्सरसुद्धा होऊ शकतो किंवा याचं उत्तर प्रार्थना समाज याले पाहिजे. पण खरं उत्तर आहे याचं परमहंस सभा. आणि परमहंस सभा जी स्थापना केली ती आत्माराम पांडुरंग तळखरकर यांनी, त्याची स्थापना प्रार्थना समाजाने केली. लक्षात ठेवा. आता आपण इतिहासचे क्वेश्चन पाहिलेले आहे. इतिहासचे क्वेश्चन सोपे, इझी टू मॉडरेट होते. काही 2 क्वेश्चन सोडले 2-3, तर बाकी क्वेश्चन्स होते सोपे, काही लॉजिकचे सुद्धा होते. तर लक्षात घ्या. त्यानंतर बघा आपण आता भूगोलबद्दलचे पाहू. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेश अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक होती? आता हा क्वेश्चन फार डीप होता खरं म्हणजे, आणि याचं उत्तरसुद्धा जर काही आपण अंदाजे चुकलो असेल किंवा काही मारलं असेल तर सुद्धा काही हरकत नाही. याचं उत्तर आहे लक्षद्वीप. लक्षात ठेवा, याचा आन्सर आहे लक्षद्वीप. हे आउट ऑफ क्वेश्चन आहे आणि याचं उत्तर चुकलं असं तरी काही हरकत नाही. त्यानंतर बघा 2011च्या भारतीय जनगणनेनुसार राजस्थान राज्याचा साक्षरता दर सर्वात कमी इतका होता. आता हे जरी हे सुद्धा आउट ऑफ क्वेश्चन आहे, हे सुद्धा आपल्या विद्यार्थी म्हणून लक्षात राहत नाही. परंतु आपण इथं काय मारायला पाहिजे होतं? सर्वात कमी 55.42. आला बघा, 6-6च्या कडे 3पैकी मारायला पाहिजे आपण. परंतु आपण इथं 66.11 किंवा 65.39 या 2पैकी मारायला पाहिजे, कारण की हे 2 पर्याय क्लोज आहे. आणि जर आपण इथं चुकलो असेल 65.39 घेऊन तरी काही हरकत नाही, कारण की क्वेश्चन तसा होता. याचं उत्तर राहील 66.11%. तर लक्षात घ्या. हा क्वेश्चन स्टेट बोर्डचा आहे आणि पूर्वी आपल्याला विचारलेला आहे, कारण की आपण वाचत असतो. भारताच्या मुख्य भूमीचे याचं उत्तर बघा सांगतो. याचं उत्तर हे किबिथू आसाम चूक आहे. इथं पाहिजे होतं अरुणाचल प्रदेश. बाकी बरोबर आहे सर्व. लक्षात घ्या, हेच चूक आहे. त्यानंतर 19चं बघा, याचं ॲन्सर जे राहील 19चं, याचं विचारलं होतं आपल्याला अचूक नाही. तर विचार का, हे जे आहे ड चुकीचं आहे, कारण की उष्णकटिबंधीय आवर्त उत्तर गोलार्धात जे आहे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने होते आणि दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहतात, म्हणून विधान चूक आहे. मग आपल्याला ड तर 100% चूक आहे. ड लक्षात ठेवा. परंतु बघा आपल्याला ड 2 याच्यात आहे. ब बघा, उष्णकटिबंधीय आवर्ताचा व्यास 300 ते 1500 किलोमीटर आणि त्यापेक्षा अधिक असू शकतो. आता आपल्याला तिथं हे माहीत असणं अपेक्षित नाही विद्यार्थी म्हणून की बा ते या दरम्यान असते का याच्यापेक्षा कमी असते. तर आपण विद्यार्थी म्हणून याला बरोबरच गृहीत धरायचं. म्हणून आपण उत्तर काय मारायचं, याचं ड. लक्षात घ्या. आणि याचं उत्तर डचे आले पाहिजे ना, लक्षात ठेवा. याचं द चुकीचं आहे. ऑप्शन नंबर 3 लक्षात घ्या.
त्यानंतर आपण सिंधू करार घेतला होता, त्यावर 2 क्वेश्चन आहे सिंधू करारावर, एक आहे भूगोलमधील, एक आहे करंटमध्ये सिंधू जल करारावर. तर पाहू आपण. बघा कोणत्या नद्या सिंधू नदीच्या उपनद्या आहे. आपण पाहिलं होतं झेलम, चिनाब, सतलज, हे 3 तर पाहिल्याच होत्या आपण पहिले, 6 पाहिल्या होत्या एकूण. बियास, सतलज, रावी, चिनाब हे पाहिल्या होत्या, हे 6. मग अक तर बरोबर आहे. कोशी जरी माहीत नसली तुम्हाला, या 2 याच्यावरून पर्याय निघते अक, तर मग याचं उत्तर राहील अक बरोबर, म्हणजे ऑप्शन नंबर 4. लक्षात ठेवा 20 नंबर. हे सुद्धा सोपा कॅटेगरीतलाच होता, कारण की आपल्याला बाकीचे विचारलं, लिंग गुणोत्तर विचारलं होतं. केरळचा सर्वात माहीत आहे 1084, 1 वरून 3, तर 3 नंबर एकाच याच्यात होतं, त्यामुळे 4 नंबरचं ऑप्शन उत्तर राहील, सोपा कॅटेगरीतला होता. त्यानंतर बघा भारतीय द्वीपकल्पाच्या सीमेच्या बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात कोणत्या कारणाने वादळाची निर्मिती होते. वादळाची निर्मिती नाही का, तापमान जास्त पाहिजे नसते आणि हवेचा दाब कमी पाहिजे, दाब कमी असल्यावर होत असते. आणि कधी बी सांगतो तापमान आणि हवेचा दाब जे असते यांचा व्यस्त संबंध असते कधी बी. तर मग आपण हे 2 तर पर्याय कटत होते आपले, कोणते, तापमान हवेचा दाब वाढल्याने आणि तापमान हवेचा दाब कमी झाल्याने. दोन्ही एकाशीच होणार नाही, एक जास्त तर एक कमी, तर आपण 1 किंवा 2 पैकी उत्तर मारायला पाहिजे. परंतु यामध्ये काय असते, पहिले तापमान वाढत असते आणि हवेचा दाब कमी असते, तिथं ऑप्शन नंबर 2 येण्याचं उत्तर लक्षात घ्या. 22 नंबरचं 2. कळसुबाई तर सर्वात इजी आहे, याचं उत्तर राहील सह्याद्री पर्वत. 23 नंबरचं 1 लक्षात घ्या. हा सुद्धा रिपीट क्वेश्चन आहे राज्यसेवेला. प्रशांत महासागर, मरियाना गर्ता सर्वाधिक खोल गर्ता आहे ना, अ नंबरचं 2 2 ऑप्शनमध्ये आहे. आणि हिंदी महासागरची रिपीट आहे जावा गर्ता, त्याला आपण सुंदा गर्ता सुद्धा म्हणतो. मग क नंबरचं 1 राहील, तर मग याचं उत्तर राहील ऑप्शन नंबर 3. लक्षात ठेवा, रिपीट क्वेश्चन आहे हा, राज्यसेवेवाल्याला माहीत आहे प्युअर. त्यानंतर बघा कर्कवृत्त भारतातून किती राज्यातून जाते, 8 राज्यातून. सोपा आहे, लक्षात घेऊन घे जा. गुजरात, राजस्थान, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, मिझोराम आणि त्रिपुरा, हे 8 राज्यातून जाते. तर मिझोराम, त्रिपुरा, गुजरात, मध्य प्रदेश, पहिलं ऑप्शन उत्तर राहील. त्यानंतर बघा हा सुद्धा सोपाच कॅटेगरीतला, याच्यावर बरेच प्रश्न येते आपल्याला. पर्यावरण, जीवावरून राखीव क्षेत्र स्थापना, सर्वात पहिलं जीवावरून राखीव क्षेत्र कोणतं आहे, निलगिरी. तर निलगिरीचं पहिलं वर्ष कालानुक्रमाने लावायचं होतं 1986, तर 1 नंबर 4 एकाच याच्यात आहे ते, म्हणजे उत्तर 2 राहील. त्यानंतर सुंदरबन आहे, हे लावून घ्या, कारण की आपल्याला निलगिरी माहीत आहे पहिला आहे, तर मग पहिला आहे तर पहिलं स्थापना त्याचंच होईल, लक्षात ठेवा. हे सुद्धा सोपं आहे, महाराष्ट्राच्या भूगोलवर आहे. याच्यापूर्वी आपण वाचलेलं आहे. प्रकाशे जे असते तापी आणि गोमती नदीवर आहे, 1 नंबरचं 2 एकाच याच्यात आहे. आणि माऊली वाचतो आपण कृष्णा आणि वेण्णा, तापी, पांजरा, हे जरी वाचलं आपण, क नंबरचं किती 4, याच्यावरून उत्तर निघतेच तुमचं. याचं उत्तर राहील 27 नंबरचं 2 लक्षात ठेवा. त्यानंतर जून ते सप्टेंबर हा तर फुलटोस होता आपल्याला, लक्षात ठेवा. याचं उत्तर आहे नैऋत्य, कारण की आपण नैऋत्य माणसं. आता आपल्या इथं जून ते सप्टेंबरमध्ये कोणता पाऊस पडत असते, नैऋत्यच पडत असते ना, म्हणून सोपा होता. हां, हे तर थोडंसं कन्फ्युजन झालं असेल बरेच जण. लक्षात घ्या, तपांबराचे तापमान सामान्यतः वाढत्या उंचीवर कमी होत असते, विधान बरोबर आहे. तपांबरात तापमान कमी होत जात असते, विधान बरोबर आहे. तपांबरात सूर्याकडून लघु तरंगाच्या स्वरूपात येणाऱ्या सौर प्रणाली शोषणाने नव्हे, तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर होणाऱ्या उष्णते वाहनाने ताप, जे तपांबर तापत असते ते पृथ्वीमुळेच तापत असते, पृथ्वीवरच्या उष्णतेमुळे. आणि पृथ्वीवर दीर्घ लहरी असते, आणि सूर्यापासून जी ऊर्जा येते ती लघु लहरी असते. सूर्यापासून पृथ्वीला उष्णता भेटत असते, डायरेक्ट नाही का तपांबर तापत नाही, पृथ्वीला तापवते. मग पृथ्वी कोणाला तापवते, तपांबर आले, म्हणून हे विधानसुद्धा बरोबर आहे. परंतु हे याचं कारण आहे का नाही स्पष्टीकरण, हे त्या कन्फ्युजन आहे. तर मी माझ्या मते नाही का याचं उत्तर 3 नंबर देतो. दोन्ही बरोबर असून याचं स्पष्टीकरण नाही, आयोग 1 सुद्धा देऊ शकते, हा लक्षात घ्या. मी माझ्या मते दिलेला आहे. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणत्या खडकाचा प्रकार रासायनिक प्रक्रियेद्वारे निर्मिती जलजन्य खडक आहे. मेन्सला लागण तितके क्वेश्चन आहे, प्रिले सुद्धा. याचं उत्तर आहे शेल. फार सोपा प्रश्न होता हा, रिपीट आहे. त्यानंतर हा क्वेश्चन जरी आपल्या वाचण्यातला भाग नव्हता तरी आपण लॉजिकनं सोडू शकत होतो, कारण की इथं काय विचारलं आपल्याला, नोडल एजन्सी, आणि हा पर्यावरण संबंधी गृह मंत्रालय येणार का, परराष्ट्र मंत्रालय, वाणिज्य उद्योग नाही, पर्यावरण वन मंत्रालय पहिला ऑप्शन राहील. लॉजिकचा क्वेश्चन आहे, काही क्वेश्चन लॉजिकनं सोडा. हे सुद्धा आपल्याला सोपाच कॅटेगरीतला आहे. आपल्याला माहीत आहे आम्लपर्जन्य, ज्याला ॲसिड म्हणतो, याच्यामध्ये नायट्रोजन ऑक्साईड असते, लक्षात ठेवा. ड नंबरचं 2 नंबर ते एकच आहे.
ऑप्शन 4. आणि हवेतील मिथेन कायच्यात असते? जागतिक तापमान. हे तर मिथेन वाचतो ना आपण, CO2 मिथेन, हे जागतिक तापमान वाढ. म्हणजे ब नंबर काय राहील? 3. यानुसार सुद्धा आपण ब काढू शकतो हा, लक्षात ठेवा. बाकी ऑप्शन पहा, 32 नंबरचं 2 राहील. त्यानंतर भारतातील हे थोडा आउट ऑफ क्वेश्चन होता. हे जर चुकला असेल तुमचा तरी हरकत नाही. याचं आपण उत्तर नाही का विद्यार्थी म्हणून काय मारायला पाहिजे माहीत आहे का? अभ्यासाचा भाग नाही आहे. याचं उत्तर आपण हे मारायला पाहिजे होतं. आणि इथं आपण चुकणं अपेक्षित होतं. याचं उत्तर दिले जात आहे बेंगल फ्लोरिकन. लक्षात ठेवा. याचा ऑप्शन नंबर 2 देत आहे उत्तर. तर लक्षात ठेवा, हे हार्ड प्रश्न आहे. चुकला तरी चालते, पण विद्यार्थी म्हणून आपण इथं चुकालेच पाहिजे ना. त्यानंतर बघा, जीवशास्त्राने जैवविविधतेचा धोका निर्माण करणाऱ्या घटकाबाबत पुढीलपैकी कोणता संक्षिप्त शब्द? संक्षिप्त शब्द वापरा. IUCN तर संस्था येणारच नाही. EPA, EI आणि हिप्पो कसा शब्द आहे? मोठा आहे. तर त्यामुळे आपण मोठा शब्दच मारायला पाहिजे. हे उत्तर हिप्पोच आहे याचं 4 नंबरचं. लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणते एक पुनर्विकरणीय ऊर्जा संस्था उदाहरण आहे? म्हणजे उदाहरण आहे म्हणते रिन्युएबल एनर्जी, म्हणजे जी पुन्हा निर्माण करता येते. तर कोणतं निर्माण करता येते? तर भूऔष्णिक ऊर्जा निर्माण करता येते. बाकी हे निर्माण करत नाही, कारण जीवाश्म इंधन आहे. याला म्हणतो आपण अनवीनीकरणीय, जे निर्माण होत नाही. लक्षात ठेवा, सोपा आहे. हां, जमीन धारण हे आउट ऑफ क्वेश्चन आहे. जमीन धारणेची मर्यादा म्हणजे एखादी व्यक्ती पाहून घ्या. याचं उत्तर राहील भविष्यातील अधिग्रहणावर मर्यादा आणि विद्यमान जमीन धारणेवर मर्यादा, म्हणजे उत्तर राहील ऑप्शन नंबर 4. लक्षात घ्या. विद्यार्थी म्हणून लक्षात राहत नाही, परंतु आपण ऑप्शन असे होते तर आपण काढू. रूपांतरावर कायदा हे एलिमेंट होत होतं. ब नंबरचं एलिमेंट होत होतं. त्यानंतर बघा, हा क्वेश्चन नाही का, जर माहीत सोपाच होता, परंतु PIQ जर होल्ड असलं तुमचं तर होत होतं. बाई इथं चुकलेलं आहे. लिंगाधारित मानव विकास निर्देशांक, ज्याला GDI म्हणतो आपण, जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स, यामध्ये नाही का SDIचेच निकष असतात. हा, लक्षात ठेवा. आरोग्य येते, शिक्षण येते, सबलीकरण येते, श्रमबाजार येत नाही. इथं येते राहणीमानाचा दर्जा. 3 निकष यायचे. हे सबलीकरण, श्रमबाजार कुठं आहे माहिती आहे का? GI, ज्याला जेंडर इनइक्वलिटी इंडेक्स म्हणतो. महिला संबंधीचा लैंगिक असमानता निर्देशांक जे आहे 2010चा, त्याची वही आहे. हे विधान चूक राहील. बाकीचं जे आहे हे स्त्री पुरुष असमानतेमुळे प्रतिकूल परिणाम होत असतो. विधान बरोबर आहे, म्हणजे उत्तर फक्त ब बरोबर आहे. लक्षात घ्या. सिली मिस्टेक होऊ शकते इथं, दोन्ही बरोबर लिहू शकतो. आणि हा सुद्धा आपल्याला नाही का लॉजिकचा आहे का, आपल्याला माहीत असणं अपेक्षित नाही. फक्त एवढंच माहीत पाहिजे, 26 जुने 1975 20 कलमी कार्यक्रमाचा लागू झाला होता. त्याचा मुख्य हेतू विचारला आहे तर राहणीमानात दर्जा सुधारणा करणे असणार आहे. दारिद्र्याशी दारिद्र्य निर्मूलन असणारच आहे. अ ब दोन्ही बरोबर आहे. 38 नंबरचं 3 राहील. त्यानंतर बघा, हा सुद्धा राज्यसेवेले 2022-21चा रिपीट क्वेश्चन आहे. जसा तसा विचारला. शहरी भागात 50% वेटेच्या, ग्रामीण भागात 75, 2/3 दिलेला आहे. आणि यामध्ये कसं असते, तांदूळ 3 रुपये किलो असते, गहू 2 रुपये किलो आणि भरड धान्य ज्याला आपण म्हणतो कोअर्स ग्रेन हे 1 रुपये असते. याचं उत्तर राहील दोन्ही बरोबर. अ ब दोन्ही हे PIQच आहे जसा तसा. आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा यांच्यासाठी महत्त्वाचं असते. शाश्वत विकास संकल्पनामध्ये जागतिक संवर्धन धोरणात प्रथम अपील, हे सुद्धा रिपीट क्वेश्चन आहे. 1980 मांडण्यात आला होता. कोणता? इंग्लिशमध्ये म्हणतो कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी. वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी. आणि 1987चा कन्फ्युजन झाला असेल कोणी तर ब्रंटलँड आवार आहे. हे कन्फ्युजन होऊ नका. याचं उत्तर आहे 1980. त्यानंतर बघा, 2020 मध्ये जाहीर करण्यात शाश्वत विकास म्हणजे SDG निर्देश भारत कोणत्या स्थानावर आहे? आता इथं बघा, एखादी जर माहीत नसेल 2020चा तर भारताचा क्रमांक नाही का 112 होता 2023ला, 112. तर आपण नाही का जास्त 40व्या क्रमांकावर जाणार का, इतकं विकसित होणार आहे का नाही, हे नाही होणार. तर 2 पैकी उत्तर लिहायला पाहिजे. आणि आपण 112 2023मध्ये वाचत असतो. म्हणजे आपण जर मागचा इंडेक्स पाहिला करंटचा तर असं पाहत असतो, पण 2020चा पाहत नसतो आपण. परंतु एक लॉजिक मारू शकतो की बा या दरम्यान या 2 पैकी तुम्ही मारायला पाहिजे. याचं उत्तर राहील 117, 1 नंबर. फक्त उत्पादनात होणारी वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी होय, हे आपल्याला माहीत असणं अपेक्षित नाही. परंतु याचं उत्तर लॉजिकनं मारू शकतो, कारण की ऑलरेडी आपल्याला आर्थिक वाढ, आर्थिक विकास संबंधित शुम्पीटरवर प्रश्न आलेला आहे. शुम्पीटरवर काय केलेलं आहे आर्थिक वाढमध्ये, तर आपण शुम्पीटरच मारायला पाहिजे. आणि मोठं सेंटेन्ससुद्धा आहे, हेच मारायला पाहिजे. आणि शुम्पीटर वाचतो आपण PIQमध्ये, तर लक्षात घ्या. एडिसन वाचत असतो का नाही? एडी गोरवाला तर बँकिंग संबंधी आहे ना, तर लक्षात ठेवा. तर हे येणार नाही, म्हणून आपण जोसेफ शुम्पीटर उत्तर आहे याचा. त्यानंतर बघा, याचं उत्तरसुद्धा आपण लॉजिकनंच मारायचं. जागतिकीकरणाच्या भारतीय अर्थ बदल केला. ट्रिकल डाऊन थिअरी जी आहे भारतीय तंतोत लागू होते. जनरल स्टेटमेंट आहे, बरोबर असू शकते. जागतिकीकरणात विशेषतः 2005 पासून
गाठलेला उच्च विकास दर ट्रिकल डाऊन थिअरी प्रश्न उपस्थित करतो. आपल्याला तिथं माहीत असणं अपेक्षित नाही 2005 पासून आहे का काय, तर आपण हे बरोबरच धरायला पाहिजे. दोन्ही विधान बरोबर आहे. 43 नंबरचं 3. त्यानंतर बघा हा क्वेश्चन सुद्धा बघा विकसनशील, हे क्वेश्चन सुद्धा आपल्याला माहीत असणं अपेक्षित नाही आहे. हे विधान कोणाचं आहे, तर आपण बघा रॉबर्ट कॉमन आहे, या दोनपैकी मारायला पाहिजे. आणि मोठं सेंटेन्स कोणतं आहे, रॉबर्ट मॅकन मारा, तर हे उत्तर मारायला पाहिजे. आउट ऑफ क्वेश्चन आहे, सोडवला नसन तुम्ही, एक असं कॉमन आहे ना, हे लॉजिकनं निघते. हे चुकणं अपेक्षित, दोनपैकी तुम्ही मारायला पाहिजे. खास तुम्ही रॉबर्ट मॅकन मारा, काऊन मारतो आपण, कारण की ते कन्फ्युजनसुद्धा नाव आहे आणि मोठं आहे, त्यामुळे उत्तर एक राहीन, याचं लक्षात ठेवा. त्यानंतर बघा हा सुद्धा आपण विद्यार्थी म्हणून करत नाही, परंतु लॉजिकनं निघते. राष्ट्रीय हवामान विषयक कृती हवामान संबंधी विचारली आहे, कोणत्या अभियानात समावेश होत नाही, याच्यात 8-9 अभियान आहे. परंतु बघा हवामान संबंधी सौर मिशन आहे, शाश्वत बिन आहे, जल बिन आहे. आरोग्य मिशन वाचत असतो का आपण, हे आरोग्यासंबंधी आहे ना, हेल्थ मिशन. आणि आपण आयुष्यमान भारतमध्ये वाचत असतो नॅशनल हेल्थ मिशन, माहीत आहे का तिथं, त्यामुळे हे विधान येणार नाही. हे आपण लॉजिकनं सुद्धा हे 4 नंबरवर जाऊ शकतो. याचं उत्तर राहील. त्यानंतर बघा भारताच्या स्वातंत्र्याच्या 7 दशकानंतरही अस्तित्वात असलेल्या दारिद्र्याची खालीलपैकी कोणती कारणे आहेत म्हणते. आता माहीत आहे आपण हे अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रावर तर अवलंबूनच आहे ना, ते विधान तर असणार आहे. आणि रोजगार संधीची कमतरता सुद्धा झालेली आहे, म्हणजे उत्तर आपण अ ब लिहायला पाहिजे माझ्या मते. याचं उत्तर मला माहीत नाही, परंतु अ ब मी देत आहे. लक्षात ठेवा, अ ब उत्तर असू शकते याचं. त्यानंतर बघा एकात्मिक बालविकास सेवा कार्यक्रम, हा सुद्धा नाही का रिपीट क्वेश्चन आहे, तर लक्षात घ्या 0 ते 6 वर्ष वयोगटासंबंधी आहे. मग पूरक पोषणार्थ येणार द्यायला पाहिजे, आरोग्य तपासणी होती, कामगारचा विषय नाही आहे, स्त्री पुरुष असमानतेचा सुद्धा उल्लेख नाही, म्हणजे अ ब येईल. PIQ आहे, लक्षात ठेवा. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, हा क्वेश्चन थोडा टफ होता बघा. 2011च्या जनगणनेनुसार एकूण शहरी लोकसंख्या 13% लोकसंख्या विचारली आहे. तर आपण माहीत आहे दिल्ली मुंबई तर आपण पर्यायामध्ये घ्यायलाच पाहिजे. तर दिल्ली मुंबई कुठं आहे, इथं आहे, इथं आहे, हे बाकी इथं सुद्धा आहे, हे कटून जाईल. याचं उत्तर काय राहील माहीत आहे का, 48 नंबरचं उत्तर राहील अ क ड, म्हणजे कोलकाता येईन, चेन्नई येणार नाही. हे पाहून घ्या, थोडा आउट ऑफ क्वेश्चन आहे, थोडा जाऊ शकते भक्कम हार्ड, कारण की आपण असा अभ्यास करत नसतो. याचं अ क ड म्हणजे कलकत्ता दिल्ली मुंबई येतेच उत्तर. त्यानंतर बघा हा क्वेश्चन PIQच आहे. 2011च्या जागतिक लोकसंख्या 17.5% आहे, लक्षात ठेवा. भारत आपलीवाली 15.99% लोकसंख्या वाढ दे महाराष्ट्राचा, लक्षात ठेवा. त्यानंतर हा सुद्धा रिपीट क्वेश्चन आहे. 2000चा राष्ट्रीय लोकसंख्या धोरण बऱ्याचदा आहे, जास्तीत जास्त 2 आपत्तीनुसार 2045 पाहिजे किंवा 2046 पर्यंत असते, 2045 कुठे 46 येते, लक्षात ठेवा. हे दान चूक आहे. त्यानंतर सार्वत्रिक लसीकरण बरोबर आहे. आणि इथं काय पाहिजे होतं माहीत आहे का, इथं आहे 30% प्रति हजार 30% कमी आहे, विधान बरोबर आहे, परंतु इथं अर्भक मृत्यू दिला ना, म्हणून चूक आहे. इथं बाल मृत्यू पाहिजे होतं. इथंच बघा इथं इन्फॅन्ट मोर्टॅलिटी रेट लिहून आहे इंग्लिशमध्ये, त्यांनी अर्भक मृत्यू दरच बोलत आहे. इथं बघा रिड्युक्शन ऑफ द इन्फंट मोर्टॅलिटी रेट, म्हणजे यांनी अर्भक मृत्यू दर बोलत आहे, विधान चूक आहे. इथं बाल मृत्यू पाहावं होतं, म्हणून चूक आहे. उत्तर राहील फक्त ब बरोबर, 4 नंबरचं, लक्षात घ्या. त्यानंतर बघा हा सुद्धा नाही का सोपाच कॅटेगरीला होता. खालीपैकी भौतिक राशी टकरीच्या दरम्यान अक्षय राहते म्हणते. संवेग अक्षयताचा नियम वाचत असतो आपण, संवेग अक्षयताचा नियम स्टेट बोर्डमध्ये सुद्धा आहे, म्हणून आपण मोमेंटम लिहायलाच पाहिजे जरी माहीत नसलं आपल्याला बाकी, कारण की संवेग अक्षयतेचा नियम वाचत असतो आपण. वर्ल्ड त्याला म्हणतो आपण कन्झर्वेशन थिअरी. त्यानंतर बघा हा क्वेश्चन आता डिस्क्रिप्टिव्ह झाल्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न येणारच आहे. पृथ्वी कोणत्या निरीक्षणाद्वारे विश्व स्थिर नसून विस्तारित आहे या पृष्ठीवर ते, त्याचं उत्तर राहील 1 नंबरचा लाल रंगातील विस्थापन येत असते यामध्ये. हे लक्षात ठेवा, 1 नंबरचा ऑप्शन राहील. न्यूट्रिनो कोण माहीत आहे काय, बीटा कणाचा असते. न्यूट्रिनो कोण उत्सर्जित कशा होती तर बीटा कण, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा तापमानवाढीचा परिणाम यामध्ये नाही का स्निग्धता म्हणजे विस्कोसिटीवर कसा होतो, यामध्ये नाही का समसंबंध असते विस्कोसिटी आणि तापमानमध्ये, तर याचं उत्तर राहील 1 नंबरचं, लक्षात ठेवा. 54 नंबर 1. त्यानंतर बघा एखाद्या पदार्थामध्ये नाही का हे जे याचं उत्तर राहील नाही का 8-9 आहे, लक्षात घ्या. 8-9 आहे. कसं
थोडा टफ आहे क्वेश्चन हा, 8-9 आहे पण उत्तर. त्यानंतर बघा 56 नंबरचं 1.0 येईन, लक्षात ठेवा. 56 नंबरचं 4. सायट्रस आहे, आपण व्हिडिओमध्ये सुद्धा घेतला होता. सायट्रस लिंबू कॅन्कर हा कोणत्या रोगकारकामुळे होते? ते बॅक्टेरियामुळे होत असते. झॅन्थोमॅनस सिट्रीमुळे होते. झॅन्थोमॅनस सिट्रीमुळे होत असते, लक्षात घ्या. याच्यावर व्हिडिओसुद्धा बनवला आहे आपण. त्यानंतर हा सुद्धा आउट ऑफ क्वेश्चन होता, लक्षात घ्या. स्केलेराइडच्या श्रेणीमध्ये नाही का कशाचा आहे समावेश होते? तर आपल्याला श्रेणी विचारली यायची स्केलेराइडची, तर मल्टिपलमध्येच असणार ना. तर चुकीचं धरायचं, 2 पैकी मारायचं तुम्ही ब ड पैकी, कारण की जास्त असू शकते ना. ब ड ब स्पेसिफिक तर माहीत नाही. तर याचं उत्तर काय राहील माहीत आहे का? याचं राहील ट्रॅकिडेट्स नाही राहणार. ब ड 3 नंबर, 58 नंबर 3, लक्षात घ्या. आउट ऑफ क्वेश्चन आहे, परंतु तुम्ही या 2 पैकी मारायला पाहिजे हां. त्यानंतर हा क्वेश्चन बघा, जर संरक्षण स्टोमॅटा विल द ओपन देअर म्हणते ना, दॅट इज द अकोमोलेशन ऑफ फॉलिंग एलिमेंट गार्ड शेल्समध्ये. तर याचं उत्तर काय राहील? पोटॅशियम, लक्षात ठेवा. लोखंड गिकंड येणारच नाही जास्त. लोखंड आपल्याला पोटॅशियम आणि मॅग्नेशियममध्येच लिहायला पाहता हां, लक्षात ठेवा. लोखंड घटक जमा होणार आहे का, जास्त जमा होणार आहे का? नाही. मॅग्नेशियम आणि पोटॅशियम पैकी लिहायला पाहता. लोखंड कसाच नाही लिहायला पाहता. 59 नंबरचं 2 पोटॅशियम हां. हा सुद्धा नाही का सोपाच आहे बघा. स्पायरोगारा शेवाळामध्ये विचारलं आहे. सामान्यतः याला तलावातील घाण म्हणतात. आता हे माहीत जरी नसलं तर आपण याला पर्याय मिळतो. सागरी पाण्यात वाढत असते काय? नाही, हे गोड पाण्यात असते, फ्रेश वॉटरमध्ये असते, साधी पाण्यात. हे विधान चूक राहील. ब जर चूक राहिलं तर सेंटेन्स अकडं भेटणार आहे. हे सल्फिक अर्थ हरित लवके असतात, हे विधान बरोबर आहे. हे सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे आपण याचं उत्तर काढू शकत होतो. आणि याच्यावर आपल्याला ऑलरेडी प्रश्न आहे. मारिजुआना नाही का आलं नाही, परंतु आपल्याला नाही का जसं कॅनॅबियस सिटिवावर प्रश्न आला, तर आपण कॅनॅबियस सिटिवा मारायला पाहिजे होतं, कारण यापूर्वी आलेला आहे, लक्षात ठेवा. आणि चुकलं असेल तर काही हरकत नाही. याचं उत्तर 1 नंबर आहे. त्यानंतर बघा प्रोकॅरियोटिक आनुवंशिक कोडमधील एफ नॉर्मल मिथोनिनसाठी प्रारंभिक कोड कोणता? हा फार डीप क्वेश्चन होता. याचं उत्तर AUG राहील, AUG. आणि लिहायचं होतं तुम्हाला 2 पैकी. जर तुम्हाला मारायचाच होता तर कोणापैकी? 2 आणि 4 पैकी. बघा CUG AUG, UG कॉमन आहे ना, त्यामुळे आपण या 2 पैकीच मारायला पाहता, लक्षात घ्या. 50-50 याचं कधी रिस्क घ्यायची. 1/4 आहे हा क्वेश्चन बघा. मासिक पाळी संबंधी आहे आणि मासिक पाळी लेडीज संबंधी असते. तर आपल्याला माहीत असते लेडीज आणि पुरुषामध्ये 2 स्टेरॉनचा असतो, एस्ट्रोजन आणि टेस्टोस्टेरॉन. टेस्टोस्टेरॉन तर हा पुरुषात असते, तर टेस्टोस्टेरॉन शब्द येणार का? नाही. 1 नंबर आणि 2 नंबर येणार नाही. तुम्हाला माहीत असते एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे महिलात असते, बरोबर आहे. आणि लक्षात ठेवायचं, एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन राहते. आणि हे FSH आणि LH हे मासिक पाळीची सुरुवातीच्या पायऱ्या असते. हे FSH आणि LH जर आपल्याला माहीत नसलं तरी आपण नाही का उत्तर पहिलंच मारायला पाहतं, कारण 4 नंबरचं कटत होतं, 2 नंबरचं कटत होतं. एस्ट्रोजन आणि इथं FSH कॉर्टिसोलबद्दल, आणि आपल्याला 1-3 पैकी 50 आलो असतो. परंतु अशा वेळेस काय असते माहीत आहे का, ज्यावेळेस हार्ड प्रश्न असते त्याचं मॅक्झिमम उत्तर नाही का 1 देण्याचाच प्रयत्न करते आयोग. हे तुम्हाला मागच्या लॉजिकून कळते. परंतु जर इथं तुम्ही 50 आलेच पाहिजे, 1-3 पैकी उत्तर मारायला पाहिजे. आणि हे नाव कसे आहे, 2-2 येत आहे ना, LH संक्षिप्त रूपात, आपण तसं मारायला पाहिजे. थोडा विचार करा. मानवी जिनोम, हे बघा मानवी जिनोम प्रकल्प 1990 याचं मुख्य उद्दिष्ट आहे. तर मुख्य उद्दिष्ट किती राहणार आहे? तर 1च राहणार आहे. तर एक ऑप्शन बघा ब पैकी तुम्ही मारायला पाहिजे. आणि ब मध्ये फक्त आकडेवारी दिली आहे. हे ब उत्तर राहील. DNA मधील 5 बिलियन बेस पेअरचा क्रम निश्चित करणे उत्तर राहील त्याचं ब, ऑप्शन नंबर 4. मुख्य म्हटलं तर 1च राहील. व्यावसायिक तंतूचे उत्पादन लोकरीला पर्याय म्हणून कोणाचा वापर केला जातो? जरी तुम्हाला माहीत नसलं तरी आपण मोठं सेंटेन्स उत्तर मारत असतो. याचं पॉलीॲक्रोनाइट राहील उत्तर राहील याचं, लक्षात ठेवा. 3 नंबर, ऑप्शन 3. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या औषधाचे वर्गीकरण वेदनाशक ज्वरनाशक करतात? ॲस्पिरिनचा बिन वापर याचा संबंधी करतो, पण ॲस्पिरिन पर्यायामध्ये नाही आहे. याचं उत्तर राहील पॅरासिटामॉल. आणि एकच औषध राहील ना वेदनाशक म्हणून. खालीलपैकी कोणते ज्वरनाशक करतात? तर ऑप्शन आपण 1 मारा, म्हणजे 1 आणि 4 पैकी मारायला पाहिजे. उत्तर याचं पॅरासिटामॉल राहू शकते, लक्षात घ्या. म्हणजे ऑप्शन नंबर 4.
हां, हा तर क्वेश्चन रिपीटच आहे, कारण की आलेला आहे आपल्याला. मोनोसॅक्राइड कोणाचं असते? ग्लुकोजमध्ये असते. 1 नंबर 3 डायसॅक्राइड सुक्रोज, लक्षात ठेवा. आणि पॉलिसॅक्राइड आपण वाचत असतो स्टार्चमध्ये. त्याचं उत्तर काय राहील? 67 नंबरचं बघा, 4 नंबरचं. हायड्रोजन विचारला आहे, प्रोटियम, ड्यूटेरियम, ट्रिटियम, याच्यावर प्रश्न रिपीट आलेला आहे, लक्षात ठेवा. याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 राहील. त्यानंतर बघा, आपल्याला विचारलं होतं कार्बनचा वापर कशात नाही आहे, तर याच्यामध्ये बायोगॅस आणि भूऔष्णिक यामध्ये नाही आहे. त्याचं उत्तर राहील कड. उत्तर काय विचारलं होतं? नाही आहे म्हणून. त्याचं ऑप्शन राहील ब क, लक्षात ठेवा. त्यानंतर याचं उत्तर राहील आयनिक बंध, लक्षात ठेवा, ऑप्शन नंबर ब. त्यानंतर कॅबिनेट मिशन हा सुद्धा रिपीट क्वेश्चन आहे, 1946. त्यानंतर बघा, मुस्लिम लीगनं क्रिस प्रस्ताव स्वीकारला होता का? नाही, नाकारला होता, कारण की यामध्ये पाकिस्तानचा उल्लेख नव्हता. म्हणून आपल्याला तो 100% माहीत आहे, पण क नाही आहे, चुकीचं आहे. क इथं आहे, इथं आहे, लक्षात ठेवा, इथं सुद्धा आहे. म्हणजे अ ब उत्तर येते आपलं, दुसरं सेंटेन्स माहीत नसलं. याचं उत्तर आहे इंग्लंड, लक्षात ठेवा. थोडं अमेरिका आणि इंग्लंडमध्ये कन्फ्यूज झालं असं आपण. त्यानंतर बघा, याचं ऑप्शन जे राहील 73 नंबरचं, हे पहिलं बरोबर आहे, दुसरं चूक आहे, कारण की इथे लोकसभा सदस्य पाहिजे आणि राज्यसभा सदस्य उपराष्ट्रपतीसाठी असते. लोकसभा सदस्य राष्ट्रपतीसाठी असते, म्हणून उत्तर काय? फक्त अ बरोबर. कीवर्डमध्ये चुकले असेल बरेच घाई गडबडीत. 74 नंबर बघा, महानगर नियोजन समिती याचं शहरासंबंधी आहे. मग शहरासंबंधी घटना कोणती आहे? 74वी. त्यानंतर बघा, हे सुद्धा रिपीट क्वेश्चन आहे की घटना समिती अंतर्गत अध्यक्ष कोण होते? बा चुकीचे विचारलं, पण लक्षात ठेवा. सुकाणू समिती राजेंद्र प्रसाद बरोबर आहे. सल्लागार समिती वल्लभभाई पटेल बरोबर आहे. केंद्रीय अधिकार समिती जवाहरलाल नेहरू पावत. मूलभूत हक्क जे.बी. कृपलानी, म्हणजे उत्तर कड चुकीचं आहे. त्यानंतर बघा, उपराष्ट्रपती हे पहिलं बरोबर आहे, दुसरं सुद्धा बरोबर आहे, तिसरं चूक आहे, कारण की लोकसभेत आणि राज्यसभेत पहिल्यांदाच ठराव मारायला लागते आणि ते सुद्धा प्रभावी बहुमतानं, आणि लोकसभेत साधे बहुमतानं. त्यामुळे हे विधान चूक आहे, म्हणजे उत्तर आहे फक्त अ ब, 4 नंबरचं. त्यानंतर बघा, ॲग्लो इंडियन हा सुद्धा क्वेश्चन रिपीट आहे, कारण की आपल्याला विचारला 330, 331, 332, 333 यामध्ये काय म्हटलेलं आहे? SC ST साठी आरक्षण राहील लोकसभेत. 331 अँग्लो इंडियनसाठी लोकसभेत आरक्षण, 332 SC ST साठी विधानसभेत आरक्षण, आणि 333 अँग्लो इंडियनसाठी विधानसभेत आरक्षण. मग इथं काय म्हटलं होतं? विधानसभेत. इथं पाहिजे होतं 333, म्हणून चूक आहे. आणि आपल्याला आयोगाने विचारलं होतं अयोग्य. मग अयोग्य काय राहील? अ तर राहणार आहे. तर मग पर्याय नंबर 1 आणि 4 पैकी आपण उत्तर मारायला पाहिजे. आणि आपल्याला बाकीचे पर्याय जे आहे खूप मोठे होते, समजा हे आपल्याला विद्यार्थी म्हणून करत नाही, म्हणून हे बरोबरच गृहीत धरायचं. म्हणून उत्तर राहील फक्त एकच चूक. आणि चुकीचं विचारलं तर मिनिमम कमी उत्तर असण्याची शक्यता जास्त असते. लक्षात ठेवायचं, उत्तर राहील 1 नंबरचं चूक, अ नंबर. त्यानंतर बघा, हा सुद्धा सोपा कॅटेगरीतला आहे. संघ राज्य आणि त्याचे राज्यक्षेत्र, म्हणजे अ राहील. आणि बाकी आपल्याला माहीत आहे 1 ते 4 मध्ये 2-2 येणार आहे का? नाही. तर ऑप्शन सोपा होता आणि सोपाच कॅटेगरीतला आहे. त्यानंतर हा सुद्धा रिपीट क्वेश्चन आहे. 371 मध्ये माहीत आहे आपल्याला त्रिपुरा आणि झारखंड येत नाही. 371 ए ते जे पर्यंत आहे ते. त्यानंतर बघा, हा क्वेश्चन ASO 2018चा रिपीट आहे. याचं पहिलं आहे गुजरात, उना, जुनागड, लक्षात ठेवा. त्यानंतर पटाभी सीतारामय्या आपण वाचताय सर्वोच्च न्यायालयासंबंधी वर्धाचार्य समिती आहे, म्हणजे ड येणार नाही, बरोबर आहे. सभागृह समिती दिलेली आहे आपल्याला पुस्तकात. आणि नागरिकत्वासंबंधी अयंगार आहे वाटते, पाहून घ्या. त्यामुळे याचं उत्तर अ ब राहील. त्यानंतर बघा, हा सुद्धा राज्यसेवेतले बऱ्याचदा रिपीट आहे. NCPCRची आहे स्थापना 2007ची आहे. राज्यसेवेचे मेनचे क्वेश्चन रिपीट झालेले आहे बरेच. पोक्सो कायदा सुद्धा रिपीट झालेला आहे. PSIला येते ते, आणि राज्यसेवेला आलेला आहे. पोक्सो कायदा HRD मध्ये 2012 आहे. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना लक्षात ठेवा, याचं 2012 राहील. राष्ट्रीय महिला आयोग स्थापना 1990च्या कायद्याने झालेली आहे, 1992ला झालेली आहे, लक्षात ठेवा. फरक हे सुद्धा रिपीट आहे. 85 नंबरचा सुद्धा रिपीट क्वेश्चन आहे. राष्ट्रीय ध्वज 22 जुलै 1946 आहे, म्हणून येणार नाही. बाकी तिन्ही गोष्टी येणार आहे, म्हणजे अ येणार नाही, ब कडे लक्षात घ्या. आता आहे करंट अफेअर लेंदी होते, हार्ड होते थोडेफार, मॉडरेट. 86 नंबरचं 4 राहील, वरीलपैकी सर्व बरोबर राहील, पाहून घ्या. त्यानंतर 87 टफ होता थोडा, याचं वरीलपैकी एकही नाही बरोबर, म्हणजे दोन्ही चुकीचे आहे. त्यानंतर बघा, न्यायाधीशबद्दल तिसरं चुकीचं आहे. 89 नंबर पहा, 89 नंबरचं जे राहील अ ब बरोबर राहील, ऑप्शन नंबर
सॉरी ऑप्शन नंबर 4 येईन याचं. ब क बरोबर आहे. अ चुकीचा आहे, लक्षात ठेवा. यानंतर बघा जागतिक शांतता निर्देशांक सरळच माहीत आईसलँड पहिली येईन. तर आईसलँडवाले दोनच शब्द आहे. त्यानंतर आपण माहीत असते ऑस्ट्रेलियानंतर आयर्लंड येईल. तर ऑस्ट्रेलिया महत्त्वाचं आहे आपल्याला, कारण की स्कॅन्डिनेव्हियन देश आहे ना, म्हणून उत्तर काय राहील 90 नंबरचं 3. त्यानंतर बघा 91 नंबर गुकेश डी देशात हे जे आलं तर गुकेश, कारण करंटमध्ये होते हे, पण डिटेल विचारले यांनी. 91 नंबरचा 4 राहीन उत्तर, सर्व बरोबर. त्यानंतर बघा हा सुद्धा रिपीट क्वेश्चन आहे. 22 जानेवारी माहीत असते राष्ट्रीय बालिका दिन, आणि बेटी बचाव बेटी पढाव मागेही रिपीट झालता. अ क तर 100% बरोबर आहे तुमचं आलं. तर 92 नंबरचं काय राहायला पाहिजे आपण, योग्य विचारलं ना. राष्ट्रीय बालिका दिन 22 जानेवारीचा आहे का. त्यानंतर बघा हे प्रश्न बघा 22 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन म्हटलेलं आहे. ते विधान चूक आहे, कारण की 24 जानेवारीला आहे. मग अ तर चुकी आहे, म्हणून अ 3 याच्यात आहे. ब क बरोबर आहे, लक्षात ठेवा. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. ब्रिक्स परिषदेवर आलेला आहे, इझी कॅटेगरीतला आहे. 93 नंबरचा 4 राहील, लक्षात घ्या. अक्षय अन्न योजनेमध्ये कोणाचा समावेश होते मोफतमध्ये, लक्षात ठेवजा. याचं उत्तर राहील 3 नंबर अ ब ई. थोडा टफ कॅटेगरीतला आहे, आपण याला वरीपैकी सर्व लिहू शकतो. हां, हे चुकणंच अपेक्षित आहे आपल्याला विद्यार्थी म्हणून. त्यानंतर बघा भगवान बिरसा मुंडा रस्ते योजना संबंधी विचारलं होतं आपल्याला. ऑप्शन राहील याचं उत्तर 2 ब क फक्त बरोबर. त्यानंतर बघा मालदीवमध्ये 2024मध्ये सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्या राजकीय पक्षाचा विजय झाला. आपल्याला असे पक्षाबद्दल विचारत असते. त्याचं उत्तर आहे पीपल नॅशनल काँग्रेस, 1 नंबरचं, लक्षात ठेवा. सिंधू नदी करारावर 2 प्रश्न यावेळेस. आणि आपण सिंधू नदी करारावर एक व्हिडिओ बनवला होता छोटासा. 97 नंबर बघा. 3 नंबर राहील सराबी भारत. हे पुन्हा ग्रुप बीचा रिपीट क्वेश्चन आहे. गिलोटिनवर सुद्धा रिपीट क्वेश्चन आहे. ब राहील फक्त उत्तर याचं, म्हणजे ऑप्शन नंबर 1 मारुती चितमपल्ली, लक्षात घ्या. याचं उत्तर राहील 4 नंबरचं. वरीलपैकी सर्वच लिहितो आपण हे. त्यानंतर 100 नंबरचं बघा 1 नवी दिल्ली राहील याचं उत्तर. अशा पद्धतीने नाही का आपण पुरेपूर म्हणजे योग्यपणे आन्सर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच काही जर चुकलं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा, इम्प्रूव्हमेंट होईल. आणि नक्कीच नाही का योग्यपणे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला, आणि मी नाही का राज्यसेवा 2024सुद्धा दिलेली आहे मेन्स. मला राज्यसेवा माझ्या 12 मार्काने कटलेला आहे मी, परंतु मी 25ची दिलेली नाही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमुळे. जर तुम्हाला नक्कीच जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.